विठ्ठल नाही येळे दिसे जिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे पाहता पाणी आम्हा झाले पाहतो गेले पाण्या परी विठ्ठल लाविले पिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे आम्हा झाले पाहतो गेले पाण्या परी विठ्ठल लाविले पिसे जिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे एका जनार्दनी एक विठ्ठलाची अवघालो विठ्ठलाची अवघालो एका जनार्दनी एक विठ्ठलाची अवघालो विठ्ठलाची अवघालो एका जनार्दनी एक विठ्ठलाची अवघालो विठ्ठल लाविले पिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे अवघालो विठ्ठल लाविले पिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे दिसे जिकडे पावे तिकडे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी हरी संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार सांगवया नाही पार 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 हा संताचा उपकार हा संताचा उपकार हा संताचा उपकार हा संतांचा उपकार सांगवया नाही पार 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 आपणासारखे करती आपणासारखे करत हा आपणासारखे करती आपणासारखे करे याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे अंतरान वसे दया अंतरात वसे अंतरात वसे तुझे पण तिथे नसे तुझे पण तेथे नसे तुझे मनात ते नसे तुझे मनात ते नसे तुझे मनात ते नसे तुझे मनात ते नसे आपणासारखे करती आपणासारखे करत आपणासारखे करती आपणासारखे करत याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते यादी कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती यादी कुळ नाही चित्ती
उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 एका जनार्दनी आपणासारखे करती आपणासारखे करती आपणासारखे करती आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ते 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 जीवढोबार कुमाई जीवढोबार कुमाई जय 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 जीवढोबार कुमाई जय जीवढोबार कुमाई संताचा महिमा संताचा उपकार 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 सांगावया नाही पार सांगावया नाही पार करती आपला सारिखे करती आपला सारिखे सांगावया नाही पार सांगावया नाही पार करती आपणा परीखे करीती आपणा परीखे संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार ए संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार सांगावया पार नाही आता सांडवया पार नाही सांडवया नाही पार नाही पार आपण सारे करीती करीती आपण करीती सांगावया नाही पार सांगावया
हल अपना घर गे अपना घर गे अपना सारी घे करती टाळी वाजा भजन करा टाळी वाजा विठाला 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 कुंडलिका वरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज अहिल्या माता की श्री संत बाळू मामा की विठाला 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 संताचा उपकार संताचा उपकार सांगावया नाही पार आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दया अंतरात वसे तुझे पण तिथी नसे आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हला संताचा उपकार सांगावया नाही पार आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती महायोग पेटे तटे भीमरत्यं वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्र समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पाये माथा ठेविला, पाये माथा ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, चरण चरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. चरण चरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. संताचा उपकार, संताचा उपकार सांगावया नाही पार. आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती. विठ्ठला विठ्ठला. हो, प्रस्तुत प्राप्त तली भगवंताच्या कीर्तन सेवे करता निवडलेला भंग. शांतीचे महासागर श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा, आणि या 4 चरणामध्ये संत महात्म्याचं वर्णन करणारा संतांनी आपल्यावरती जे उपकार अशा प्रकारचे केलेले आहे, याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. थोडस नॉर्मल विकू द्या. संताचा उपकार सांगावया नाही पार. नाथ महाराज सांगतात, आमच्यावरती त्या संतांनी काय उपकार केले हे मात्र या वाणीने सांगता येणार नाही. असे आगाध उपकार संत महात्म्यांनी केले. नेमकं काय केलं? नाथ महाराज सांगतात, आम्हाला त्यांच्यासारखं करून ठेवलं. आपणासारखे करती याती कुळ नाही. त्यांच्यासारखं करत असताना काय केलं? कारण काय आहे? इथं आपलं घर सुद्धा आपल्याला सांभाळलं जात नाही. आणि संत महात्म्याचं घर कोणतं आहे? ज्ञानोबराय वर्णन करतात. हे विश्वाची माझी घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, त्यांनी का आपल्यासारखं केलं? आपल्यासारखं करण्याचं कारण काय? कारण त्या संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दया अंतरात वसे, आणि दया अंतरात असल्यामुळं, अंतःकरण दयाळू असल्यामुळे त्या ठिकाणी ते कधीही, बर का, कधीही दुसऱ्याला दुसरं म्हणत नाही आणि दुसऱ्याला असताना त्या ठिकाणी फरक समजत नाही. दुजेपण तेथे नसे, त्या ठिकाणी दुजेपण नाहीये. का नसावं? का दुजेपण नाही? तर नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, उदारपणे उदार, एका जनार्दनी निर्धार. संत महात्मे हे उदार आहेत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुला अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. चालत असलेला नाम यज्ञ वाग्यज्ञ सोहळा, शिव महापुराण कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदी करून सर्व कार्यक्रम नियोजित असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहेत. आणि यातील असणारी 4थ्या दिवशी कीर्तन सेवा योगायोगानं माझ्याकडे अशा प्रकारची आलेली आहे. विठ्ठल विशाल भाऊ, थोडस नॉर्मल विकू द्या. हा, आणि थोडस मीठ द्या. हॅलो. विठाल विठाल विठाल. चालत असले
असलेला नाम यज्ञ वाक्यज्ञ सोहळा यातील सौत्यादीची कीर्तन सेवा योगायोगाने माझ्याकडे अशा प्रकारची आलेली आहे. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी कीर्तन सुरुवात करण्याकरता वेळ झालेला होता, म्हणून सर्वांची नावं काही या ठिकाणी घेत नाही. उपस्थित सर्व भाविकांच्या या ठिकाणी सेवेमध्ये असणाऱ्या या ठिकाणी कीर्तन सेवा अशा प्रकारची करायची आहे. कीर्तन सेवा करत असताना मी प्रथमतः रामकृष्ण हरी म्हटलो आणि रामकृष्ण हरी म्हटलेलं असताना पाहता समचरणाची शोभा अभंग म्हटलो. त्यावेळेस बऱ्याचशाकडून मला खुणावलं गेलं, महाराज रूप पाहता राहिला. बरं का, रूप पाहता राहिला नाही, आपण रूप पाहता घेतला. विठाल 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 शोकांतिका या ठिकाणी मला वाटते या जगतामध्ये असताना त्या ठिकाणी 52 संतांनी असताना अवतार अशा प्रकारचा घेतलेला आहे. किती संतांनी अवतार घेतला? 52 संतांनी अवतार या ठिकाणी घेतला. पण 52 संतांनी अवतार घेतलेला असताना 48 संतांचे गाते या विश्वामध्ये निर्मिती अशा प्रकारची झाली. आणि 48 संतांचे गाते निर्मिती झालेली असताना शोकांतिका एक वाटते. आम्ही उठलं सुटलं, बरं का, मी कोणाच्या विरोधात नाही, पण उठलं सुटलं तुकोबराया, बरं का, पण या जगतामध्ये प्रत्येक संत महात्म्यांनी केलेलं कार्य समाजापर्यंत पोहोचणं हाच आमचा महाराज लोकांचा धर्म आहे. हे मात्र आपण पाळलं पाहिजे. का? फक्त आम्ही एकच विचार केला, काय या जगतामध्ये संत कोण आहे? माऊली ज्ञानोबराय आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? तुकोबराय आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? सोपान काका आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? सावता महाराज आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? चोखोबराय आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? कबीर आहे. या जगतामध्ये संत कोण आहे? लतीफ आहे. असे अनेक संत महात्म्याची यादी या ठिकाणी आहे. मात्र आम्ही काही संत महात्म्याला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. ही शोकांतिका आहे. विठाल विठाल मी वारकरी संप्रदायामध्ये 92 पासून आहे. आज किती वर्ष झाले? बरोबर आहे ना? झालेलो असताना वारकरी संप्रदायाची एकरूपता पाहत असताना या जगतामध्ये काही शोकांतिकाच्या गोष्टी माझ्या लक्षामध्ये आल्या. अरे बाबांनो, या ठिकाणी परमार्थ करत असताना परमार्थ करावा कसा? नेमका परमार्थ करावा कोणी आणि परमार्थ कसा केला पाहिजे हे मात्र आपण भुलल्या गेलो. समाजाला सांगण्यामध्ये काही अर्थ नाही, तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण आम्ही भिन्नता प्राप्त निर्माण केलेली आहे. ऐका, प्रत्येक पंत, प्रत्येक संत आणि प्रत्येक असणारा संप्रदाय आगळा वेगळा अशा प्रकारचा आहे. आणि आगळा वेगळा संप्रदाय जरी असेल, पण आगळा वेगळा संप्रदायाचा मार्ग जरी वेगळा असेल, परंतु जाण्याचं ठिकाण मात्र एक आहे. हे विसरले आपण गेलेलो आहे. पचतील खाणी 84च्या पचतील खाणी 84च्या बदतील खाणी 84च्या बदतील खाणी विसरली ताया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या पचतील खानी 84च्या विसरली ताया थोर झाली हानी बदतील खाणी 84च्या बदतील खाणी 84च्या पचतील खानी 84च्या. कारण काय? तर विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. काय विसरलो आपण? अरे आपण ज्या यातीमध्ये आलेलो आहे, आपण ज्या कुळामध्ये आलेलो आहे, मात्र ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, आपल्या कुळामध्ये पूर्वजांनी ज्या संत महात्म्याने अवतार घेतला, मात्र ते विसरले आपण घेतलं. कारण संत सामान्य नाही आहे. संत अनेक प्रकारे अवतार या ठिकाणी घेतात आणि अनेक प्रकारे अवतार घेत असताना तुम्हा मला उद्धारण्याचा मार्ग या ठिकाणी सांगतात. त्याचं कारण आहे, या जगतामध्ये अनेक संत आहे,
पण अनेक संत असताना प्रत्येक यातीमध्ये संत महात्म्याने अवतार घेतला, पण अवतार घेतलेला असताना त्यांचं कार्य काय ही समतोलता आपण कधीही लक्षामध्ये घेतली नाही. ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराचा रूपाचा अभंग जर विचारला रूपाचा, तर प्रत्येक जण आपल्याला सांगेल महाराज रूपाचा अभंग म्हणजे रूप पाहता लोचेने. माझ्या नाथ महाराजांचा रूपाचा अभंग कोणता आहे सांगता येईल कोणाला? नाही सांगता येणार. आणि शोकांतिका हीच आहे की माऊली महावैष्णव ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी या जगामध्ये कोणी सिद्ध केली असेल तर ते माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जर शांती ब्रह्म एकनाथ महाराज नसते, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय समाधी घेत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या बरोबर असताना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ गेलेला होता. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने ऐका रे राजांनो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जाऊन नाथराया, ओ नाथराया, माझ्या कंठाला अंजन वृक्षाची मुळी अशा प्रकारची लागली. कशाची मुळी? स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं. मला खरं सांगा बाबा, स्वप्न कधी खरं ठरतं का? तुम्ही झोपले का? बरं मी बोललेलो कळतं का? कळतं ना. मग मी असं येडा असल्यासारखं का पाहता तुम्ही माझ्याकडे? बरं कळत नसलं जातो मग मी आता. विठाला विठाला विठाला. जर एखादं स्वप्न पडलं बर का, ते कधी खाली मी येणार तुझ्या बरोबर. विठाला विठाला विठाला. महाराज या ताना मी संस्था बंद केली. मी खरोखर तुम्हाला धन्य समजतो. माझ्याकडे 2003 ते 2012 पर्यंत 250 विद्यार्थी होते. पण या लेकरांना किती सांभाळा. यांना जर करमलं नाही ना, हे म्हणत नाही करमत नाही म्हणून, ही घरी फोन करून सांगत आहेत महाराज शिकित. हा आमचा अनुभव आहे. या पोराला तुम्ही सोनं खाऊ घाला, हे घरी फोन करून सांगणार आम्हाला जेवायला नाही. अनुभव आहे माझा. आणि याच्यामुळे संस्था बंद केलेली आहे. विडाला विडाला. आणि हे असे पोरं कीर्तनात बसले ना मला आनंद वाटतो बरं का. ऐका ऐका ऐका, असे पोरं जर कीर्तनात बसले मला आनंद वाटतो. पण हे जर पोरं कीर्तनात उठले ना, मी यांना बसा कधीच म्हणत. पण आता बरं वाटलं ते जसे कोण विठाला विठाला पोरांना बसा कधीच म्हणत. उठले ना जाऊ दे. तुम्ही म्हणता कारण काय? एकदा असं झालं, एक पोरग कीर्तनात उठलं बरं का महाराज. उठल्यानंतर खाली बस, तिने असं पाहिलं. 10-5 मिनिटं झाली, ती परत उठलं. त्याला खाली बस खाली बस, ती परत बसलं खाली. असं 2दा-3दा झालं. 10-15 मिनिटांनी त्याच्या पाठीमागचं म्हातारं उठलं. म्हणलं बाबा खाली बसा. ते म्हणे काय खाली बसा खाली बसा लावलं. म्हणलं काय झालं? ज्याला जर खाली बसलं नसतं तर मग धोतर काय लावलं. याला म्हणतात खेळी मिळी गदारोळी आनंदी आनंदी आनंद. खेळी मिळी गदारोळी आनंद. विठाला मी तुम्हाला उत्तर विचारलं होतं, स्वप्न कधी खरी ठरतं का? याच्यातला कोणाला अनुभव आहे का? प्रथमतः अनुभव सांगतो. अहिल्या मातेच्या दरबारामध्ये आल्यानंतर आमच्या भोसले महाराजांना स्वप्न पडलं. बरोबर आहे ना? मला त्यांचं स्वप्न सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या नदीला त्रिवेणी संगम कुठे? बाबांसाठी टाळ्या वाजवा. इथं आलो, मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान सुद्धा नव्हतं केलं. आम्ही 2 जण भेटलो आणि भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं महाराज. मी म्हटलं काय? त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू होते. मी तेवढ्यात गेलो. मला म्हणे महाराज इथे त्रिवेणी संगम कुठे? म्हटलं इथे आहे. आणि त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांना जो स्वप्न पडलं आणि स्वप्नात घडलेला दृष्टांत त्यांनी मला सांगितलं.
त्याचं कारण आहे, तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण. हे तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो, येईल कळो. हरीच महिमान येईल कळो, येईल कळो. म्हणे अंगी भावे ते आपण, तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळो. ते घरापासून निघल्यापासून नव्हे, 15 दिवसापासून विचार करत होते आपल्याला चौंडीला कार्यक्रमाला जायचं आहे, पण तिथं वातावरण कसं असेल. बरोबर आहे ना? हा. आणि जे मनी जे वसे स्वप्नी, जे मनामध्ये बसेल ते तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल. म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला की स्वप्न कधी खरं ठरतं का? बसलेली मंडळी कया शिकत, कया शिकत, कया शिकत. हा कळाना, नाही कळाना, ही बी कळाना. विठाल विठाल विठाल. विठाला 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 विठाला. ऐका, मला पुढे जायचंय, पुढे जायचंय. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वप्न कुठे खरं ठरतं का? दिघीकर, तुमचं काय मत आहे? आ नाही ठरत. विठाल विठाल विठाल. विठाला विठाला विठाला. हो, त्यांनी उत्तर दिलं खरं ठरत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबराय देतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या प्रथम क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, तरी अवधान एकले दीजिये, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का, आताची विवेकाची गोटी, वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिचत असे. याचं कारण सांगतात, आजी श्रवण इंद्रिय पिकले, जे का गीता निधान देखिले. आता शब्द आहे का बरं का, आता स्वप्नी जे हे तितुकले सात सारीसे. त्या ठिकाणी सांगतात, एखादं स्वप्न पडावं आणि काही कालावधी गेल्यानंतर ते खरं ठरावं असं त्या ठिकाणी वाटतंय. असं कोण म्हणतं, तर असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात. विठाल सांगणाराही तसाच असावा लागतो आणि ऐकणाराही तसाच असावा. सांगणारा पाहिजे भगवान श्रीकृष्णासारखा, बर का, सांगणारा पाहिजे भगवान श्रीकृष्णासारखा, आणि ऐकणारा पाहिजे अर्जुनासारखा, बर का. वाढणारा उदार असला पाहिजे, बर का, आणि जेवणारा दवाखान्यातून आलेला पाहिजे. मरण न ते खाऊन. विठाला विठाला. वाढणारा कसा पाहिजे? उदार पाहिजे. आणि जेवणारा रसद नाही पाहिजे. तसा नाही, बरं का, तसा नाही हॉस्पिटल मध्ये. पण ऐका ना, मला महाराजांनी उत्तर दिलं स्वप्न खरं ठरत नाही. आता इथं अर्जुनालाच प्रश्न पडला, देवा मला स्वप्न पडलं, हे नेमकं खरं ठरणार आहे का खोटं ठरणार आहे? मग मला तुम्ही उत्तर द्या, खरं ठरणार आहे स्वप्न की खोटं ठरणार आहे स्वप्न? हा प्रश्न अर्जुनाचा भगवान परमात्म्याला आहे. आणि मग भगवान परमात्म्याने दिलेलं उत्तर हे खरं असेल का खोटं असेल? खरं असेल. बरं, हे उदाहरण बाजूला ठेवा. एकदा राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं होतं. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं होतं. कशाचं? स्वप्नात राज्यदान दिलं. क्या बात. स्वप्नात राज्यदान राज्यदान दिल्याचं.
काही वर्षानंतर काही कालानंतर हरिश्चंद्र राजाने त्या ठिकाणी राज्य दान दिलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या. हरी पाने वाहे डोंगा हरी पाने वाहे डोंगा हरी पाने वाहे डोंगा ओ हरिचंद्र तारा रानी हरिचंद्र तारा रानी हाय हरिचंद्र तारा रानी हाय हरिचंद्र तारा रानी वाहे डोमा घरी पाणी वाहे डोमा घरी पाणी हरिचंद्र तारा रानी हरिचंद्र तारा रानी वाहे डोमा घरी पाणी वाहे डोमा घरी पाणी हरिचंद्र तारा रानी हरिचंद्र तारा रानी हो हरिश्चंद्र तारा राणी आणि वाही डोंबा घरी पाणी. राजा आहे राजा. ऐका ऐका ऐका. आपलं काय 10 बाय 10ची खोली, त्याच्यात बाला आणि बाली. काय 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 10 बाय 10ची खोली, त्याच्यात बाला आणि बाली, आणि पाहुणी आली साली. काही ताळमेळ नाही ना. आणि 10 बाय 10च्या खोलीत आणि आपण काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? पण इथं काय सांगितलं? राजा आहे राजा. पहा, आपली 10 बाय 10ची खोली असली तर ते टाईट चालत नाही. हा, गरमी नाही दाना, गरमी नाही दाना. मागई पकाने को विठाला विठाला विठाला. आमच्याकडे म्हणे, आमच्याकडे बर का जाधव महाराज, तुमच्याकडे आणि आमच्याकडे थोडस बदल आहे बर का. चौंडीकर मंडळी, तुमच्याकडे आणि आमच्याकडे बदल आहे थोडासा. रंगनाथ भाऊ तुम्ही म्हणता काय बदल आहे? आमच्याकडे मेल्यानंतर माणसं चालतात, आमच्याकडे कच्चे असते होती. विठाला आमच्याकडे म्हणे गरमी नाही दाना. क्या बात. बाजीराव म्हणा. आपल्याकडे काहीच नाही हो, आपल्याकडे काहीच नाही तरी देखील आपण ताईट चालतोय. राजाकडे काय कमी आहे? राजाकडे सर्व आहे. राजा बोले दल हाले. राजाकडे काय कमी आहे? पण एवढा मोठा हरिश्चंद्र राजा एक शब्दामध्ये राज्य दान दिलं आणि डोंब्याच्या घरी पाणी व्हायला लागला. ही भगवान परमात्म्याची काय आहे? लीला आहे. विठाल विठाल. हरिश्चंद्र राजाचं स्वप्न खरं ठरलं. इथे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं, मी तुम्हाला सांगितलं सांगणारा तसा असावा आणि ऐकणाराही तसा असावा. मला एक उत्तर द्या. जर कधी विद्यार्थ्याला 5व्या धड्यातला प्रश्न येणार असेल, 5व्या धड्यातला, तर गुरुजीने कमीत कमी किती शिकवलेली पाहिजे? बाळा सांग बरं. ते मला काय बरं बरं दुसऱ्याला म्हणायला बसलो, याच्यामुळे चाललो. मी तिकडून येतो फेटा बांधून, तिकडून फेटा बांधून येतो. 2-3 पोरं तिथं उभा राहील. ते म्हणतात अरे महाराज काय 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 यो महाराज काय दुसरं म्हणतात अरे ते म्हणतो ते लहान असू दे पण दाढी पाहिला. विठाला विठाला काय सांगावं महाराज. काही लोक माझ्या हाईटवर जाते महाराज. मला 2 गोष्टी कमी बरं का. तुम्ही म्हणता कोणत्या? एक तर हाईट कमी आहे, कोणती साईट नाही. मोबाईल हाईट आणि साईट. कारण बऱ्याच महाराज लोकांनी साईट मोबाईलवर तयार केल्यामुळे प्रसिद्ध झाले. मी तुम्हाला सांगू, महाराज प्रसिद्ध असला पाहिजे का सिद्ध असला पाहिजे? सिद्ध असला पाहिजे. कसा असला पाहिजे? मग आपण प्रसिद्ध महाराजांचे कीर्तन ऐकतो का सिद्ध महाराजांचे? ते म्हणते लय प्रसिद्ध आहे, चला चला चला. काय म्हणतात? लय प्रसिद्ध आहे, चला. अरे प्रसिद्धाच्या पाठीमागे लागू नका. प्रसिद्धाच्या पाठीमागल्यानंतर सिद्ध अवस्था पाठीमागे चालली हे मात्र विसरू नका.
विठाला 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 सांगणारा मी तुम्हाला सांगितलं सांगणारा कसा असला पाहिजे. हे बाळा इकडे बाई इकडे इकडे माझ्या आता आपण दोघंच हा तुला राग आला का माझा इकडे 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 लाजू नको इकडे इकडे असलाय गाला इकडे हा माझ्याकडे मला सांग तुमच्याकडे विहीर का विहीर त्याच्यातून महाराज त्याच्यातून एक बकेट पाणी काढण्याकरता बाकी बोलू नका एक बकेट पाणी काढण्याकरता 30 फूट दोरी लागते. किती एक बाटली पाणी काढण्याकरता 30 फूट. इकडे बघा ए किती फूट लागते तू इकडे पाहतो जाऊ मी इकडे बघ इकडे बघ एक बकेट पाणी काढण्याकरता 30 फूट दोरी लागते बरोबर आहे ना. मग अर्धी बाटली काढायला किती लागल अरे त्याला विचारलं तू का मग सांगितलं बरं इकडे बघ इकडं बाकीचे बोलू नका मागच्या अजिबात बोलू नका. माझ्याकडे पाहे 1 किलो कापूस माहिती ना तुला 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड कोणतं लोखंड ना याला मोकळ्या पटांगणात घ्या. याचं उत्तर सांगू का मी तुम्हाला याचं उत्तर याचं पुढीलाचे वजे आपल्या माथा घ्यायची. विचारलं कोणाला त्याला उत्तर दिलं कोणा याला. मग याला उत्तर विचारल्यानंतर याचं उत्तर देणार कोण मी विठाला आपल्याला सवय दुसऱ्याचं वजा आपल्या माथ्यावर घ्यायचे. मी चांगल्या त्याला विचारलं होतं मी लय जरा दिसायला थोडं ऐक ना मग त्याला विचारलं नाही पण त्याच्यावर हे करायला लागलं. इकडे 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 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड कोणतं मास्तरचा नंबर दे मला उद्या जाता जाता. विठाला 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 उत्तर आहे कापूस किती आहे 1 किलो लोखंड किती आहे असं न करू किती आहे 1 किलो कापूस किती आहे लोखंड किती आहे जड कोणतं आहे हा आता काय डोक्यात लोखंड आणून घेऊ मी विठाला विठाला त्याला हसू नका तुम्ही आमच्याकडे अर्धे पोर असे कधी मी गेलो सांगतो आता शिक्कर आला विठाला पाचव्या धड्यातला जर प्रश्न येणार असेल गुरुजीने किती शिकवलेले पाहिजे गुरुजी माहिती तुला माहिती बरं गुरुजीने किती शिकवलेले पाहिजे 10 तरी वा टाळ्या वाजत त्याच्यासाठी वा. आता उत्तर देताना थोडासा दम खाऊन दिलं बरं का पण योग्य दिलं. ऐका ऐक कमीत कमी 10 शिकवलेले पाहिजे. एकदा असं झालं विद्यार्थ्याबरोबर गुरुजी क्रिकेट खेळत होती विद्यार्थ्याबरोबर गुरुजी कधी काय खेळतील सांगता येत विद्यार्थ्याबरोबर गुरुजी क्रिकेट खेळत होते आणि तेवढ्यामध्ये साहेब आल्यानंतर एका विद्यार्थ्यानं पाहिलं सांगितलं गुरुजी साहेब आलेले आहेत. गुरुजीने सांगितले बघा सर्वांनी वर्गामध्ये बसा पहिला लई ताव गुरुजी म्हणजे काय गुरुजी सांगितलं सर्वांनी वर्गामध्ये बसा आणि साहेबांनी जर काही प्रश्न विचारले उत्तर आलं नाही तरी चालेल सर्वांनी वरती हात करा असे शिकवलं. गेले सगळेजण वर्गात बसले गुरुजी खुर्चीवरती बसले साहेब आल्यानंतर सर्वांनी एक साथ नमस्ते घातला. गुरुजी उठून बाजूला उभा राहिले साहेब खुर्चीवरती बसले आणि साहेबांनी मुलांना प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारू का काही पोराला काही येत नव्हतं. सर्वांनी वरती हात केले हो विचारा कारण गुरुजींनी सांगितलेलं होतं. साहेबांना प्रश्न पडला सगळेच विद्यार्थी विचारा म्हणतात नेमकं प्रश्न विचाराव काय प्रश्नच पडला ना साहेबांना प्रश्न पडला सगळेच विद्यार्थी विचारा म्हणतात पण एका मुलाचा चेहरा इकडे पाहिजे एका मुलाचा चेहरा पडलेला दिसतो. काय झालं पडलेला दिसला आणि गुरुजी साहेबांनी त्याच्याकडे हात केला आणि उठवलं सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला. ते उठला गुरुजीच्या तोंडाकडे पाहत
दुसऱ्याला उठवलं, सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. दुसरं उठलं, साहेबाच्या तोंडाकडे पाहत बसलं. असं 15 विद्यार्थी उभा राहिले. गुरुजीने विचार केला, याच्यापेक्षा जर जास्त उभा राहिले आपण सस्पेंड झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी हुशार होते. गुरुजी त्या साहेबाच्या खुर्चीच्या पाठीमागे उभा राहिले आणि खिशातून किल्ल्याचा गुच्छ काढला. किल्ल्या माहिती ना तुम्हाला, किल्ल्याचा गुच्छ काढला. आणि किल्ल्याचा गुच्छ काढल्यानंतर एक मुलगा हुशार होता, त्याने सांगितलं, साहेब मी सांगू छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. ते म्हणे, हो बाळा सांग. ते म्हणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. वाह, शाबास आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं. आता तो दुसऱ्या प्रश्नाचं दे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं, आता तो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. याला पहिल्याचीच बोंब होती. साहेबांनी त्याला प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला, बरोबर आहे, पण कोणत्या किल्ल्यावर झाला. हे म्हणे, गुरुजीच्या खिशातल्या किल्ल्यावर आहे. आवगी सफजे ते आहे, आवगी सपदी ते आहे आवडी. सपदी ते आहे आवडी. अवगुणाच्या हाती आहे अवघी सफजिती. अवघराचे हाते आहे आवडी सपदी. अवगुणाच्या जर संगतीला गेला तर आयुष्यभर फजिती आहे. मग आयुष्यभर फजिती होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करावा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. काय वर्णन करतात. मग भय चिंता नाही नाही, मग भय चिंता नाही काय दैवय चिंता. नाही काय भय चिंता. हरी आला संताची वाट वाट चालू जाता, मग भय चिंता नाही नाही, मग भय चिंता नाही नाही. संताची बाधा वाट चालता, मग भय चिंता काय नाही. मग भय चिंता काय नाही. हो ऐका, शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संताची वाट चालू जाता आणि मग भय चिंता नाही नाही. नाही नाही शब्द दोनदा वापरतात. का दोनदा वापरत असेल. आणि शास्त्र सांगतं एक शब्द डबल अभंगामध्ये नसावा. शास्त्र बर का, एक शब्द अभंगामध्ये नसावा, पण इथे नाथ महाराज डबल शब्द वापरतात. नाही नाही. ज्या वेळेस तुम्ही संत महात्म्याच्या संगतीला जाल ना, तर संत महात्म्याच्या संगतीला गेलेला असताना दुःख निघून जातं. मग दुःख निघून गेल्यानंतर प्राप्ती कशाची होती, तर सुखाची प्राप्ती होती. मग सुखाची जर प्राप्ती संत महात्म्याच्या दर्शनाने होत असेल, पण त्याचं कारण काय, तर त्याचं कारण एकच आहे की संत महात्मे जे आहेत ना, तर संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दुःख राहत नाही. कारण दुःख का राहत नाही. माईक बंद करा तो. हा, विठाल विठाल विठाल. हो, आपलं दुःख का निरासन होत, याचं कारण आहे जाती संता जिया जपे, जाती संता जिया जपे जाती संता. जिया जपे तुका मन पापे, का मन पापे, तुका मन पापे, तुका मन पापे, तुका मन पापे, तुका मन पापे.
पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. ऐका बर का, आपल्याला दुःख का होतं त्याचं कारण आहे आपल्याकडे असणाऱ्या जीवनामध्ये असणारा पाप, याच्यामुळे दुःख होतं. आपल्याला रोग का होतो तर आपल्याच्या पाठीमागे असणारा पाप, याच्यामुळे आपल्याला काय होतं, रोग होतो. आपल्याला काय होतं, रोग होतो. रोग कशा तुका म्हणे पापे 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 येती रोगाची या रूपे. बर का महाराज, आपल्याकडे जे येणारा रोग आहे, लक्षपूर्वक ऐका, ज्यांना असेल रोग त्यांनी, ज्यांना नसेल त्यांनी. बर का, असं बोललं का लोकांना राग येतो, आणि राग आलं तरी आम्हाला काही घेणं नाही. तुमचा जर काही वाद असेल ते तुको भरायला भांडा, आम्ही कोण भांडणार आहे. विठाल 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 झालं आपलं कीर्तन संपलं महाराज, फक्त 10 मिनिटं राहिले. किती राहिले, किती राहिले? त्यांना तर अगोदरच संकट पडलं, कधी संपत कधी संपत. विठाला 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 आपल्या जीवनामध्ये येणारा जो रोग आहे, रोग बरं सांगतात, आपल्या जीवनामध्ये येणारा रोग म्हणजे आपण केलेलं पाप, आणि त्या पापाची फेड म्हणून असणारा त्या ठिकाणी रोग येतो. काही काही लोक म्हणतात ना देव काय करतो, देव काय करतो, देव काय काठी घेऊन मागा लागत म्हणते की नाही लोक. बरोबर आहे का नाही, काय म्हणतात लोक, देव काय काठी घेऊन मागा लागतो का? ऐका ना ऐका, अरे देव काठी घेऊन मागा नाही लागत, देव हातात काठी घेऊन मग चालायला लावतो. काठी घेऊन चालायला येतो. हा, देव काठी घेऊन मारत नाही, देव आपल्या हातात काठी घेतो आणि मग मूळव्याध झाल्यासारखा चालवतो. विठाला विठाला विठाला. याच्या पाठीमागचं दुसरं कारण आहे, जर कधी एखाद्याला मोठा रोग झालेला आहे, त्याच्यात मी बी बसतो, मी पण बसतो. तुम्ही म्हणतात तुला कोणता रोग झाला, कोणाला काय, तुम्हाला लयच लेट करायला लागलं हो. विठाला विठाला विठाला. बरं झालं तुम्ही आजच हसले. बरं का वैद्य महाराज, मी कुसळीमध्ये 2006 ला कीर्तन केलं, 2006. आणि यांच्याच कुसळी मधला एक माणूस, नाव सांगू का, लखन चिवडी. बर का, दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता हसत होते. गावातले लोक म्हणे यांना झालं काय,
पण तिने हसत नव्हते. 10-15 मिनिटांना मळ्यातून गावात आले आणि मंदिरापाशी पुन्हा हसायला लागले. झालं काय? गोरे महाराज होते व्यासपीठावर. ते म्हणे महाराज असं असं सांगितलं राहतं. ते म्हणे मग आता काय हसले? ते म्हणे आता कळलं मला. विठाला विठाला विठाला. जसा माणसाला रोग होईल तसा माणसाचं पाप आणि रोगाची संगती आहे. कारण तुका म्हणे पापे येती, काय सांगितलं इथं थांबायचं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, रोगाच्या रूपाने पाप येत. आगा कर्मी जय उरावे, ज्ञानोबर आहे सांगतात बरं का, ज्ञानोबर. आगा कर्मी जय उरावे तय सुख दुःख फळायावे, तरी भोगा एक यावे देहाये का. ज्ञानोबर सांगतात आगा कर्मी जे उरावे, आपलं जसं कर्म असेल त्याप्रमाणे केलं कर्म झालं त्याची भोगाले. केलं कर्म झाले त्याची भोगाले. केलं कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले ऐसे किती. नाथ महाराज सांगतात केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजली मेली ऐसे किती. आपण जसं कर्म केलं तसा भोग आहे. मला सांगा, मी तुम्हाला दोन प्रकारचं उत्तर सांगितलं. एक जसं कर्म आहे तसा भोग आहे आणि दुसरा जसा पाप आहे तसं रोग आहे. जसा पाप आहे तसा रोग आहे. मग मला उत्तर द्या, एखाद्या माणसाला जर कधी रोग असेल आणि त्याच्या जवळ तुम्ही जर गेले म्हटले तुम्ही लई पापी आहे, त्याला चांगलं वाटन का वाईट वाटन? काय वाटन? वाईट वाटन. मग तुम्ही खरं बोलले का खोटं बोलले? खरं बोलले. मग खरं बोलल्यानंतर राग यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? पण या जगामध्ये असे काही काही लोक आहे त्यांना खरं बोलल्यानंतर राग येतो, ही शोकांतिका आहे. विठाल विठाल त्यांना राग येतो. एखादा तुमच्या जवळचा माणूस इकडे इकडे लक्ष द्या. माता माऊलीने इकडे तिकडे नका बघू. मला नाही आवडत ते इकडे तिकडे पाहा. तुम्हाला सांगू का, एका बाई बर का, एका बाईची बडबड आणि 100 गाडीची खडखड बरोबरीची असते. काय 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 आणि 100 गाड्याची, हे जर नसलं कळलं तर तुम्हाला दुसरे उदाहरण सांगेल. 100 लाडू एका डब्यात बसतील. काय 100 लाडू एका डब्यात बसतील, पण 2 कुरड्या कधीच एका डब्यात बसणार नाही. विठाला विठाला एकदम जवळचा व्यक्ती आजारी आहे जवळचा आणि तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, नसू नये पण आहे. तुम्ही त्याला भेटण्याकरता गेले आणि भेटण्याकरता गेल्यानंतर सुंदर प्रकारचा तुम्ही सफरचंद नेले, लालबंद नेले. नेल्यानंतर त्या माणसाच्या जे रूम आहे त्या रूम पर्यंत गेले. त्यांनी तुम्हाला पाहिल्यानंतर त्याचा 10% आजार कमी होतो. किती होतो? किती होतो? 10%. राहिला किती? 90%. त्याच्याकडे जावं, त्याला म्हणावं नमस्कार, वा 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 वा, हे बघा तुमचं असं दुखतंय ना, हे योग्य नाही हो. भगवान परमात्म्याने माझं आयुष्य कमी करावं पण तुम्हाला द्यावं. हे परत 10% नीट झालं. किती टक्के? 10%. आता किती टक्के राहिला? 80%. माऊली, एवढा मोठा आजार दुश्मनाला सुद्धा होऊ नये
आणि भगवान परमात्मा तुम्हाला लवकरात लवकर बरा करेल अशी मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो. 20% पुन्हा नीट झाला. किती टक्के? आता किती टक्के राहिला? 60%. मस्त लाल बुंद सफरचंद काढायचं, त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर 2 भाग त्याला द्यायचे, 2 भाग आपण खायचे. त्याने एवढं मोठं सफरचंद पाहिल्यानंतर पुन्हा 10% तो नीट होता. आता किती राहिला? 50%. अर्ध सफरचंद खायचं आणि अर्ध सफरचंद खाली ठेवायचं. म्हणायचं माऊली हे बघा हे काही गोड लागेना का, कारण तुम्हाला अशा अवस्थे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं, पण मी देवाला नक्की विनंती करेल, देवा लवकरात लवकर माझ्या मित्राचा आजार बरा कर, येतो मी आता. तो पुन्हा 20% नीट झाला. आता किती राहिला? हा, असं उठायचं, आपल्या हातात जी पिशवी असेल ती घ्यायची, त्या सांगायचं माऊली येतो मी आता. ते म्हणून या. माऊली आराम करा. ते म्हण हो. माऊली येतो मी आता. म्हण हो. मस्त स्टूल वरून उठायचं बरं का, डॉक्टर सिस्टर कोणी नसणार तिथं, थोडंसं बाजूला यायचं, म्हणायचं माऊली येतो मी आता. ते म्हण हो. फेडा आता केलेलं. काय म्हणायचं? आता किती टक्के नीट होईल त्यो? 120% वाढेल. 120% वाढेल त्यो. त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे. हरी तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे जय पीडा तुका म्हणे, जय पीडा तुका म्हणे. लटकेची बोला, 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 लटकेची बोला. तुका म्हणे जय पीडा, तुका म्हणे जय पीडा, लटकेची बोला. पांडुरंगा ऐसे करी गा पांडुरंगा. तुका म्हणे जय पीडा, तुका म्हणे जय पीडा, पांडुरंगा ऐसे करी पांडुरंगा. लटके ते फेडा आणि तुका म्हणे जाय पीडा. पीडा. आपल्या अंतःकरणामधला लटकापणा सोडा, पीडा जाईल. पण लटकापणा नेमकं काय आहे, तर या ठिकाणी लटकापणा खूप मोठा आपल्याकडे आहे. तो खूप मोठा लटकेपणा म्हणजे काय बरं का? अंतःकरणामध्ये प्रेम नसतं, पण वा 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 आले का बसा बसा, त्याला काय म्हणायचं? लटकापणा. आणि मग बसल्यानंतर त्यांना असं विचारायचं आपण चहा घेणार का? काय 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 मग काय रोगर पाहिजे तो? विठाला विठाला विठाला. त्या ठिकाणी सांगितलं लटके ते फेडा, तुका म्हणे जाई पीडा. लटक काय आहे? लटक ज्ञानोबा हरिपाठामध्ये वर्णन करतात. लटिका हरी हा वाया वेर झर, हरी एखाद्याची बायको जर म्हणत असेल ना
तुम्ही घरी नसल्यानंतर अन्न गोड लागत दिगीकर एखादी जर कधी बाई म्हणत असेल एखाद्याची बायको तुम्ही घरी नसल्यानंतर अन्न सुद्धा गोड लागत नाही असं सांगाव असं मनामध्ये विचार करावा हे लटक प्रेम कसं आहे लटक प्रेम कारण जिच्या मनामध्ये खरं प्रेम असतं ना ती बोलून कधी दाखवत नसती विठाला विठाला उपाशी राहू किती त्रास भोगू ती कधी बोलून दाखवणार नाही कारण पतिव्रता म्हणजे काय पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतीचे मता अनुसरुनी पतिव्रता पतीच्या मनाने जी चालती आणि पतीच्या नियमाने जी वागती तिला पतिव्रता म्हणावं विठाल विठाल मग लटक फिरल्यानंतर पाप जाईल हे बरोबर आहे पण लटक नेमकं काय आहे तर लटकी माया आपली संसारावरती आहे लटकी माया ती संसारावरती आहे आपली लटकी माया नेमकं परमार्थावरती आहे या दोन्हीतून विचार करायचा आपली जर लटकी माया संसारावरती असेल तर काही हरकत नाही पण लटकी माया ही परमार्थावरती नसावी हे बडबड करू लटकी माया ही असताना त्या ठिकाणी संतावरती नसावी संताला जर कधी शरण जायचं असेल तर संत महात्मे सांगतात काय संत महात्मे संताचा विठाल विठाल सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो ज्याचा सर्व भावेदास झालो ज्याचा सर्व भावे संताची पायी आमादानी साजा संताची पायी आमादानी साजा संताची पाय आमादानी साजा संताची पाय आमादानी श्वासा सर्व भावे दास झालो त्यांचा घरी तिचा कळा त्याची माझे हित करी तिचा काळा झालो ज्याचा सर्व भावेदास झालो ज्याचा सर्व भावेदास झालो ज्याचा सर्व भावेदास झालो ज्याचा राजा त्याची माझे हित करे तिचा कळा त्याची माझे हित करे तिचा कळा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो आपला जो आपल्याला जर दास व्हायचा असेल संताचं तर सर्व भावाने दास व्हायचं नसता नाही झालेलं बरं याचं तात्पर्य कारण ऐका त्याच्या पुढे असताना त्या ठिकाणी वर्णन आलं त्याची माझे हित त्याची माझे हित विठाल हो त्याची माझे हित शब्द महत्वाचा संताच्या पायावरती जर विश्वास ठेवला तर हित आपलं त्या ठिकाणी आहे प्रश्न 1 सर्व भावाने जर दास झालो तर आपलं हित
तिथे आहे. विश्वास ठेवून जर कधी गेलो तर आपलं हित तिथे आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या शब्दावरती बोलायला गेलं तर आपल्याला 8 दिवस कीर्तन करायला गेलं तरी पुरणार नाही. पण आपल्याकडे मिनिटच कमी राहील बरं का. मग आपलं हित ते संत महात्मे करतात. नेमकं हित कसं करतात तर आपलं हित आपल्याला ते दाखवतात. करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करुण्या शुद्ध भावे करुण्या हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करुण्या मन शुद्ध भावे हित ते करावे देवाचे चिंतन करुण्या मन शुद्ध भावे करुण्या शुद्ध भावे. आता याच्या पाठीमागचं कारण अजून एक आहे. संतांच्या जर जवळ भाव शुद्ध ठेवून गेलं ते हित करतात. हित नेमकं काय करतात ते आपल्याला उपदेश करतात. हित ते करावे देवाचे चिंतन. का हो बारा देवाचं चिंतन केल्यानंतर काय होईल. पुन्हा तुकोबाराकडे चला. तुकोबारा सांगतात देवाचं जर चिंतन केलं जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसो. इथपर्यंत आपण आलो. आपण पहिलं बोलत होतो पाप जाण्याचं साधन काय. नाम संकीर्तन साधन पैसो ते जळतील पापे जन्मांतरीचे. हे संकीर्तन नेमकं कोण करत. हे संकीर्तन नेमकं कोण करतं. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. त्यांच्या वाहीन मोचे वाहना त्यांच्या वाहीन संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाईन मोचे वाहना संत जाती हरी कीर्तन त्यांच्या वाईन मोचे कीर्तन हे प्रमाणाशिवाय नाही. कीर्तन काय प्रमाणाशिवाय नाही. लोक म्हणतात लय म्हणते लय म्हणत नाही. कारण जुळवणी झाल्याशिवाय अभंग सुटत नाही. प्रश्नचिन्ह ऐका. प्रश्न सांगितला संत जाती हरी कीर्तना. कीर्तनाने काय होतं. जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसो. नेमकं संत जाती हरी कीर्तना याने काय होतं. हेची भव सिंधूचे तारू म्हणून संत जाती हरी कीर्तन असं जुळवणी करण्याकरता बरंच आहे. पण आपल्याला एवढी जुळवणी करत बसलं तर बरेचसे लोक झोपण्याची आहे का नाही. विठाल आणि तुम्हाला एक सांगू का. कीर्तन हे विनोदी नसावं. काय सांगतो मी. कीर्तन हे विनोदी नसावं. आणि विनोदी कीर्तन करू 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 जगाची वाट लागली याच्यामध्ये नवल नाही. पण नेमकं धर्म कसा नासायला लागला हे आपल्या लक्षात येईल. आपला धर्मावरचा पंथावरचा संतावरचा आणि संप्रदायावरचा विश्वास उडत चालला. याला कारण आहे विनोदी कीर्तनकार. विठ्ठल ऐका ना. हेची भव सिंधूचे तारू तेने उत्तरी पैल पारून नाथ महाराज वर्णन करतात. पैल तीराला जाण्याचं साधन काय. पुन्हा तुकोबाराकडे चला. तुकोबाराय सांगतात मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उत्तरील पार आणि भव दुस्तर नदीचा. बैल तीराला नेण्याचं साधन काय. भगवान परमात्मा. मग भगवान परमात्म्याकडे जाण्याचं साधन काय तर संत म्हणून असताना त्या ठिकाणी सर्व भावे दास झालो त्यांचा. नेमकं ते काय करतात तर ते आपल्यावरती उपकार करतात. अरे केले उपकार सांगो मी काय उपकार बाप न करी
धर्माचे देखील दिले अक्षय अभय दानगा मंडपोनी आलो या देशा मंडपोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या केले उपकार सांगू मी काय टळा बाप न करी ऐशी माय सवे देखी येले पाय 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 दिले अक्षय अभय दानगा नर ना 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 धर्माचे देखील पाय नर ना 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 नर नर ना ना नर ना 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 नर नर ना 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 नर ना 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 ढाला 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 हे बा तुम्हाला सांगू का बोमले मामा हे दोन्ही गडी असे आहेत. आष्टी तालुक्यातले लोक यांच्या नादी लागत नाही हा हे बरोबर कीर्तनात टाळा फेकून मारित पण यांना एकच पाठ्य असा भेटला का मी यांना भेट नाही विठाला विठाला बालपणाचा मित्र पण आहे ही गोष्ट म्हणजे मी लहान होतो ते नाही नाहीतर तुम्ही उजर त्यांच्याकडे पाहता आणि माझ्याकडे पाहता लय कुठं वय जातो महाराज खरे बारीक हा ना तुम्ही नाही तुम्ही ना विठाला केले उपकार सांगू मी बाप लकरी इथं थांबायचं बाप न करी बाप न करी आईसी माय थांबायचं का कारण बाप न करी बाप न करी बापाला फक्त एवढंच माहिती पोराला जन्म घालायचं आणि रस्त्याने बिड्या फुकीत फिरायचं त्याला मोर सांगायचं वारसा चालीव हा बाप न करी आईसी माय बर का एक अभंग आहे आपोलिया हिता जो असे जागता धन्य धन्य माता आणि मग पिता तुम्हाला नंतर लक्षात येतं का अगोदर माता अगोदर कोण वैद्य महाराज अगोदर कोण माता आणि मग पिता सापडगाव विठाला विठाला फक्त तसं माणसाने जीवन जगलं पाहिजे बर का ऐका मग हित जर ते करत असेल नेमकं हित काय करतात बाप ही तेच आहेत आई ही तेच आहे मग आई आता तुम्ही संत माय बाप कृपावंत इथं थोडं शंका निर्माण होण्याचं कारण आहे शंका निर्माण काय होईल ते सांगतात बाप न करी आईसी माय आणि इथं ते सांगितलं तुम्ही संत माय बाप कृपावंत नेमकं माय बाप जे करत नाही ते तुम्ही करतात मग तुम्ही माय बापाची उपमा का देतात हा मोठा संशय निर्माण आहे विठाल विठाल हो याच्या करता तुकोबारांनी अभंग करतो अरे पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंथी हाती धरली पाटी पंथी हाती हे अर्भकाच्या साठी अर्भकाच्या साठी अर्भकाच्या साठी अर्भकाच्या साठी अर्भकाची साठी अर्भकाच्या साठी साठी
कशासाठी कशासाठी हे हाती धरिली पाटी कोणत्या हाती धरिली पाटी तैसे तुम्ही संत जगी संत जैसे तुम्ही संत जगी जैसे तुम्ही संत जगी तैसे तुम्ही संत जगी कैसे तुम्ही संत जगी कैसे तुम्ही संत जगी कैसे तुम्ही संत जगी कैसे तुम्ही संत हो जगी आरभकाची साठी वंते हाती धरिली पाटी तैसे तुम्ही संत जगी आणि क्रिया करुणी दाविती अंगी संत महात्म्याने क्रिया केली आणि नंतर जगाला सांगितलं एक नंबरचं कारण सांगतो शांती ब्रह्म एकनाथ महाराज बट्टू अवस्थेमध्ये म्हणजे शांत बालावस्थेमध्ये आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज मजल दर मजल करत असताना ज्यावेळेस देवगिरी किल्ल्यापर्यंत जात आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज बट्टू अवस्थेमध्ये सुंदर प्रकारचा धोतर परिधान केलेला आहे आणि परिधान केलेलं असताना सुंदर प्रकारची शेंडी आहे सोहळ्यामध्ये असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज जात आहे कशा करता ओढ लागल्या गेली ओढ कशाची तर गुरु करण्याची माणसाला ओढ लागली पाहिजे एक काळ असा होता बर का सकाराम बाबा एक काळ असा होता गुरु करण्याकरता गुरु पाहात फिरावं लागायचं भाऊसाहेब बाबा तुमचं भाग्य आहे रघुनाथ बाबा तुमचे गुरु आहे गुरु करण्याकरता गुरु पाहात फिरावं लागायचं पण आताची शोकांतिका आहे की गुरुच आपल्या घरी येतात घालता का माळी शोकांतिका आहे बरं का विठाल विठाल विठाला 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 माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार आणि केला अंगीकार तुका या अभंगामध्ये वर्णन आलं काय सापडविले वाटे जाता गंगा काय म्हणते सापडाले वाटे जाता गंगे स्नाना काय 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 म्हणते सापडाले वाटे जाता गंगे सापडले नाही सापडविले काय सापडविले वाटे जाता गंगे स्नाना गंगे स्नानाला बाबाजी चालले होते आणि गंगेला जात असताना स्नान करण्याकरता बाबाजी चैतन्य चालले होते आणि मी त्यांना सापडवलं आणि मग गुरु केलं असं त्याचा अर्थ होतो विठ्ठल ऐका शांती ब्रह्म एकनाथ महाराज बट्टू अवस्थेमध्ये मजल दर मजल करत पैठण ऊन असताना त्या ठिकाणी देवगिरी किल्ल्यापर्यंत गेले आताचा दौलताबादचा किल्ला म्हणजे त्या काळातला देवगिरी आताच्या पैठण म्हणजे त्या काळाचा प्रतिष्ठान आणि आताचा छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या काळाचा खडकी जिल्हा काय खडकी जिल्हा खडकी जिल्हा खास छत्रपती संभाजीनगरला नाव पडलं होतं कारण तिथं पुरातन शिवालय होतं आणि तिथे ही अहिल्या माता गेलेल्या होत्या त्या शिवालयाचं नाव आहे खडकेश्वर आणि तुम्ही भाग्यवान आहे की नाही हे मला सांगता येणार नाही मी कोणाचा गुणदोष कधी पाहत नाही पण तुमच्यापेक्षा मी नक्की भाग्यवान आहे त्याचं कारण काय तर माझ्या छत्रपती संभाजीनगरला अहिल्या मातेसारखीचे पाय लागले आणि ज्या अहिल्या मातेचे पाय छत्रपती संभाजीनगरला लागले आणि त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला हे मी माझं परम भाग्य समजतो विठाल 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 आणि बट्टू अवस्थेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाल्ला अवस्थेमध्ये त्या देवगिरी किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचले दोन भालदार चोपदार त्या ठिकाणी उभा होते नाथ महाराजांना पाहिलं आणि नाथ महाराजांना त्यांनी विचारलं कहा के हो आप शांती ब्रह्म एकनाथ म्हटले प्रतिष्ठान कहा जाना है आपको ते सांगतात मला जनार्दन स्वामीची भेट घेण्याकरता जायचं आणि जनार्दन स्वामीची भेट घेण्याकरता जायचं म्हटल्यानंतर दोन्ही भालदार चोपदार हसायला लागले कोण होते ते कोण होते ते कोण होते ते हा क्या बात
विठाल विठाल विठाल. एवढं ऐकणारे चाणक्य असले पाहिजे. बरं का? प्रेमराज बाबू बरोबर ना? क्या बात है, तुम्हारे नाम ही प्रेम है. हा? खरोखर त्यांनी खुश केलं मला पहिल्या दिवसापासून. मंडपात कोणीच नव्हतं पण पहिल्या सुट्टी आली. विठाल विठाल. ऐका, कहा जाना है आपको? मुगल होते हुए जनार्दन स्वामी को मिलने के लिए जाना है. कभी देखा है तूने उस जनार्दन स्वामी को? नाही. हसायला लागले, हसायला. टिंगल केली व माझ्या नाथ महाराजांची. आणि बोलत असताना त्यांनी हात जोडले नाथ महाराजांनी. मला गुरु जनार्दन स्वामी कधी भेटतील असं बोलत असताना तेवढ्यावरून खडव्याचा आवाज खाली येताना ऐकला. दोन्ही भालदार चोपदार दोन कडेला तटस्थ उभा आहे. आणि तटस्थ उभा असताना तेवढ्यामध्ये असताना वरून खाली येणाऱ्या तो खडव्याचा आवाज पाहिला. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं 7.5 फुटाची मूर्ती उभा आहे. किती फुटाची? 7.5 फुटाची. कानामध्ये कुंडल आहे. गोरे गोमटे असताना जनार्दन स्वामी आहे. पण नाथ महाराजांना माहित नाही ही जनार्दन स्वामी आहे. बरं का? गुरु आशे करावा लागतो. तर मग त्याचं सगळं पाहायचं. माणसाने एखादं कीर्तन ऐकलं लोक म्हणते गुरु करायला की, आणि त्याला तेवढंच कीर्तन पाठ राहत. त्याला वर्ष श्राद्धाला बोलिलं तरी ते म्हणतो आपुलिया हिता असे जो जागता आनंदुरे आजी. विठाल विठाल. ज्यावेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराज समोर आले आणि पाहिलं, नाथ महाराजांनी त्या जनार्दन स्वामीकडे पाहिलं. ओळख नाही. आणि जसं पाहिलं तसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची वरची पापणी वरण खालची पापणी खाली. तटस्थ ध्यान. बाळा बाळा कोण आहेस रे तू? त्याने सांगितलं या देहाला नाथ म्हणतात. नाथ महाराज खाली वाकले आणि साष्टांग नमस्कार जनार्दन स्वामीला केला. बाळा कुठे चाललास रे? कोणाला भेटायचंय? कोण विचारतं? जनार्दन स्वामी. नाथ महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं मी असताना जनार्दन स्वामीला भेटण्याकरता चाललोय बाबा. का रे बाळा, का भेटायचंय तुला जनार्दनला? बाबा मला गुरु करून घ्यायचंय. बाळा तुझं नाव काय रे? सांगितलं माझं नाव एकनाथ आहे. बाळा तुझ्या नावामध्येच एक रूपता आहे. जनार्दन स्वामीचे शब्द आहे बरं का. तुझ्या नावामध्ये एक रूपता आहे. बाबा जनार्दन स्वामी कुठं भेटतील? बाळा तुला ज्या जनार्दनाला भेटायला जायचंय ना तोच जनार्दन मी आहे. म्हटल्या बरोबर अंगाला शहाडे आले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज असताना जनार्दन स्वामीच्या पायाला मिठी मारतात. बाळा उठ ना. नाथ महाराज सांगितलं आता मी उठणार नाही. का? आता कुठे जाणार बाळा तू? त्याने सांगितलं मी आता कुठेही जाणार नाही. तुझा विना माझा कोण आहे आता? सांग रे अनंता माय बापा. कोणावरी सत्ता करू नारायणा. मायवीन पांढा कोण पाजी. नाथ महाराज सांगतात बाबा मला आता तुमच्याशिवाय या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. का? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. तुम्हीच माझी मायबाप आहात हे ऐकलं आणि जनार्दन स्वामीने नाथ महाराजला उचलून घेतलं आणि आपल्या हृदयाशी लावलं. आणि हृदयाशी लावल्यानंतर एवढं एकाग्र चित्ताने सेवा नाथ महाराजांनी केली की जनार्दन स्वामीमुळे नाथ महाराजांना दत्तात्रय भगवान प्रभूचं दर्शन झालं आणि अनुग्रह झाला. एवढा मोठा उपकार संत महात्मा
नाही पार जगामाया नाही पार करीती आपणा तारीखे आपणा सारखे करती आपण तारखे करती आपणा तारखे करती सांगवया नाही पार सांगवया नाही पार सांगवया नाही पार सांगवया आपणा सारे हे करते आपणा सारे हे करते आपणा सारे हे करते हो करा वर हात वा वा एक नाही मी काय निवडणुकीला उभा आहे का तुम्ही करा इकडे वाट्यावर बसलेले तिकडे स्वेटर घातलेले ते झाडाखालची पलीकडले आता शिकवर हात केले त्यांना वाटलं जाऊ द्या महाराज तरी काही एवढं एवढं त्याला कुठं दिसत आहे बार कुमाई ढोबार म्हणा सर्वांनी म्हणायचं सर्वांनी ढोबार कुमाई ढोबार कुमाई गोपाल कुमार पुंडलिका वरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई वा वा घ्या खाली हात पुढचे माग पाहायला लागले नेमकं कोणाचे वर वर करायचे कोणी सांगितले मी खाली घ्यायचे कोणी सांगितले कोणी सांगितलंय मागचे म्हणता घेतले आम्ही करायचं काय करायचं मी काही करीत नाही मला अजून 5 दिवस राहायचे आहे का आपण आपली भक्तीला इमानदारीची महाराज प्रेम महाराज आपली भक्ती वर हात करायला सांगितलं काही काही तेवढ्याच भागून घेतले याला 3 in 1 भक्ती म्हणायची काय पहिले ती सायकल अगरबत्ती नव्हती का? कोणती 3 in 1 कोणती 3 in 1 म्हणजे कसं आहे 1 2 3 विठाला 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 झालं आपलं कीर्तन संपूर्ण आपलं 5 मिनिटं वर झाली वेळ संपूर्ण 5 मिनिटं वर झाली बरं का मी 5 मिनिटं वर का घेतली कारण तुम्ही 7 वाजून 12 मिनिटांनी सुरुवात केली बरोबर आहे ना पण माझ्या हक्काचे किती आहे 8 मिनिटं राहिली काय काय कोण म्हणलं ते बापाचे नाही 8 मिनिटं राहिली हा. ते म्हणे 8 मिनिटं राहिली बरं का इकडून कोणतरी म्हणला राहिले असेल ते काही बापाचे नाही बर म्हणून ते काय विठाला 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 आपलं कीर्तन या ठिकाणी प्रथम चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ परा संताचा उपकार सांगावया नाही पार किती मोठे उपकार संत मला त्या संत महात्म्याने ऐका इकडे लक्ष द्या 2 मिनिटं त्या संत महात्म्यामुळं दत्तात्रय भगवान परमात्म्याचं दर्शन झालं देवाचं दर्शन झालं आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर हरी आला हाता मग कैसी भय चिंता कसं झालं ऐका 1 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो मी पहिलं बोलून जात असताना तुम्हाला सांगितलं रोग कशामुळे होतो गेलं का ध्यानातून पापामुळे होतो तुम्हाला नाही विचारलो
आणि तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमच्या सारखेचे धंदे चालू आहे. काय 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 तुमच्या सारख्याच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमच्या सारख्याचे धंदे चालू आहे. विठाल विठाल. मी पहिलं बोलून गेलो, रोग माणसाला कशाने होतो? पापाने. जनार्दन स्वामीला एक वेळेस बेंड झालं. बेंड माहिती ना तुम्हाला? बेंड. तो आत्या हसू नका ना. हा बस बस, हसू नका ना आत्या, हसू नका. काय बाया, विठाल विठाला ठाला ठाला विठाला विठाला. ऐका, हे पुरी बडबड करू नका, शांत बस. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामीला बेंड झालं. बेंड माहिती तुम्हाला? ते काही चांगल्या जागेवर नाही होत कधीच. बेंड चांगल्या जागेवर कधीच होत नाही. झाल्यानंतर जनार्दन स्वामी गडगड लोळायला लागले. एवढा त्रास त्यांना व्हायला लागला, बसता येईना. आणि बसता येईना म्हणून त्यांनी सांगितलं, अरे याला काहीतरी उपचार करा. त्या काळामध्ये जनार्दन स्वामीकडे अनेक शिष्य होते. कोणी औषध आणायला गेलं, कोणी वैद्याकडे गेलं, आडनावाचे नाही, कोणी वैद्याकडे गेलं आणि नाना प्रकारचे उपचार केले. पण जनार्दन स्वामी सांगतात, अरे बाळा ऐक ना, ऐका ना, मला या उपचाराने काही होणार नाही. याला एकच वैद्याने उपचार सांगितला. तो उपचार काय? ते जे बेंड आहे, बेंडातून काय निघत असतं? पू निघत असतो. जो कोणी त्या बेंडातला पू बर का वडलेला असताना माझं बेंड नीट होईल, परंतु तो मात्र मरेल. काय सांगितलं? माझं बेंड नीट होईल. वडायचं सांगितलं कशाने? मुखाने. माझं आजार बरा होईल, पण तो मात्र त्या ठिकाणी जाईल. जेवढे विद्यार्थी होते का जनार्दन स्वामीचे, तेवढे ना आपले वळ कुठे उचलून निघले. कशामुळं? मरायच्या धाकाने. तिथं फक्त एकच विद्यार्थी राहिला आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ. नाथ महाराजांनी सांगितलं, गुरुजी मी असताना त्या ठिकाणी त्याचं शोषण करतो, मी वडतोय. त्यांनी सांगितलं, अरे नाथा, एका मरेल रे बाळा. त्यांनी सांगितलं, उत्तर दिलं नाथ महाराजांनी, ऐका ना, ऐका स्वामी, मी जर कधी त्याच्यातलं पू वडला तर तुम्ही जिवंत राहाल, मी जाईल. एक एका गेला तर चालेल, पण माझे गुरु हयात असताना हजारो एका निर्माण होतील, मग एक एका गेल्यानंतर काय होणार? याला नाथ महाराजांसारखा भाव असावा लागतो. आणि म्हणून जनार्दन स्वामीने नितांत प्रेम भगवान दत्तात्रयाचं होतं. बैठक रोज असावी. आणि परीक्षा घेण्याकरता जनार्दन स्वामीने दत्तात्रय भगवान परमात्म्याला सांगितलं, तुम्ही काय करा, तर तुम्ही असताना त्या ठिकाणी वेशामध्ये या. पण कोणत्या वेशामध्ये? सांगितलं, फकीराच्या वेशामध्ये. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, नाथ महाराजांचा. आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे स्वैरे मुसलमान. बरं का, आता हे लय मोठं, एवढं मला बोलायला वेळ नाही. याच्यावर बरंच बोलण्यासारखं, पण बोलायला वेळ नाही. फकीराच्या वेशेमध्ये दत्तात्रय भगवान परमात्मा आले आणि जनार्दन स्वामी जवळ बसले. आणि बसल्यानंतर जनार्दन स्वामींनी सांगितले, ना एका इकडे ये. म्हणे काय? ती समोर कुत्री आहे ना, कुत्री? म्हणे हो. तिचं दूध काढून आण. कशाचं? कशाचं? चुकीचा इतिहास शिकवत नाही मी, लक्षपूर्वक आहे. सांगितलं, ठीक आहे. नाथ महाराजांनी विचार केला, गुरुने उपदेश केला, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. म्हणून त्या कुत्रीचं दूध काढून आणलं. जनार्दन स्वामीने त्या फकीराच्या झोळीमधल्या शिळ्या भाकरी चुरल्या आणि जनार्दन स्वामीने आणि त्या फकीराने एका ताटामध्ये भोजन केलं. बाकीच्या लोकांना किती वाईट वाटत असेल. तेवढ्यामध्ये नाथ महाराजांना हाक मारली, एका इकडे ये. काय? ही थाळी धुवून आण, थाळी धुवून आण. नाथ महाराजांनी ती थाळी घेतली आणि धुण्याकरता गेले. पण गेलेला असताना त्याच्यामधला जो शिल्लक राहिलेला काल आहे, हा प्रसाद रूपाने सेवन केला आणि भगवान दत्तात्रय प्रभूने साक्षात्कार दिला.
काय दिला? साक्षात्कार दिला. का? अरे जसं जनार्दन स्वामीला भगवान दत्तात्रयाचं दर्शन होत होतं ना, तसं मला दर्शन झालं. याचा अर्थ मला जनार्दन स्वामींनी आपल्यासारखं केलं. आपणासारखी करती याती कुळ नाही चित्ती, दया अंतरात वसे तुझे पण तेथे नसे. उदारपणे उदार उदारपण 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 उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपण उदार उदारपण उदार वा. एका जनार्दन निरंतर एका जनार्दन निरंतर आपणा सारे हे करीत आपणा सारे हे करीत एका जनार्दनी निरतार्य, एका जनार्दनी निरतार्य, आपणा सारे हे करती, आपणा सारे करती. याती कुळ नाही चित्ते. ठाकरे यादी आणा इकडे यादी. ठाकरे
1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 याती कुळ आपणासारखे करते आपणासारखे करते याची कुळ नाही तिथे याची कुळ नाही तिथे की करीती आपण करती 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 ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर महाबली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली उदारपणी उदार एका जनार्दनी निर्धार आपणासारखे करते याती कुळ नाही चित्ती. झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या वाणीचे दोष, जे काही बराबर असेल ते आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य महंत